नमस्कार, मी गणेश ठाकूर पुन्हा एकदा जिनेवा इथून WTOच्या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सचे अपडेट घेऊन तुमच्या समोर आलोय. जे आपण या कॉन्फरन्स सुरू होण्याच्या आधी रिपोर्ट केलं होतं, आपल्या प्रेक्षकांना सांगितलं होतं की WTOच्या या कॉन्फरन्समध्ये भारत एक ताकद म्हणून समोर येत आहे आणि जे विकसनशील देश आहेत आणि जे गरीब देश आहेत त्यांचं नेतृत्व करत आहे 3 अजेंड्यावरती, 3 मुद्द्यांवरती. आणि या मुद्द्यांवरती विकसित देश भारताचा पुरजोर विरोध करणार आहेत आणि शक्यता आहे की एक सामना रंगेल. तसंच झालंय. 4 दिवस झाल्यानंतरही या MC12च्या कॉन्फरन्समध्ये या तीन प्रमुख मुद्दे म्हणजे अन्नधान्य सुरक्षा, वॅक्सिन आणि मासेमारांना मिळणारी सबसिडी, या तिन्ही मुद्द्यांवरती कोणतेही कन्सेन्सस म्हणजे एक मत झालेलं नाही, कोणतेही नेगोसिएशन होऊ शकलेलं नाहीये आणि कोणतेही अग्रीमेंट होऊ शकलेलं नाहीये. भारतानं आपली ताकद किंवा आपला विरोध दाखवत स्पष्ट भूमिका घेतली की जोपर्यंत आमच्या या 3 प्रमुख मागण्यांवरती विचार केला जात नाही, कोणतं तरी एक चांगलं सोल्युशन काढलं जात नाही, तोपर्यंत आम्ही नेगोसिएशनमध्ये आमची हरकत दाखवत राहू. नेगोसिएशन पुढे होऊ देणार नाही किंवा अग्रीमेंट कोणत्याही मुद्द्यांवरती आम्ही होऊ देणार नाही. आणि यामुळेच आता WTOच्या DGनं कोणतेही सोल्युशन न आल्यामुळे किंवा कन्सेन्सस न झाल्यामुळे, नेगोसिएशन न झाल्यामुळे आता 1 दिवसांसाठी हे मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स वाढवलेलं आहे. आतापर्यंत काय झालं आणि भारतानं कसा विकसित देशांना खडेबोल सुनावले आहेत हे तुम्हाला मी सांगतो. भारतानं पहिला मुद्दा आपण घेऊया, तो म्हणजे वॅक्सिनचा. वॅक्सिनच्या मुद्द्यावरती भारत आणि साऊथ आफ्रिकानं 1.5 वर्षांपूर्वी ट्रिप्स वेव्हर आणलं होतं. या ट्रिप्स वेव्हरच्या माध्यमातून भारताचं आणि साऊथ आफ्रिकाचं म्हणणं होतं की कोरोना काळामध्ये जे काही घडलं, जी लोकं मेली, त्याची संख्या आपण कमी करू शकलो असं जर विकसित देशांनी वेळेवरती पेटंट रिलॅक्सेशन केलं असतं. जे औषध किंवा वॅक्सिन बनवलं आहे त्याचा फॉर्म्युला, रिसर्च गरीब देशांशी शेअर केला असता तर गरीब देशांनी आपल्या देशांमध्ये ते वॅक्सिन्स तयार केले असते आणि आपल्या लोकांना ते वॅक्सिन्स दिले असते. विकसित देशाचा विरोध करतायत. याचं कारण म्हणजे युरोपियन युनियन आणि USचे मोठे फार्मा कंपनीज. भारतानं या फोरममध्ये आरोप करताना असं म्हटलं की आम्ही या वेळेला प्रॉफिट पाहत नाही, तुम्ही प्रॉफिट पाहू नका, लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. पण विकसित देशांमध्ये 2 प्रमुख देश आहेत, एक स्वित्झर्लंड जे होस्ट आहे या कॉन्फरन्सचा आणि दुसरं म्हणजे UK. दोघांना स्पॉइलर म्हणून आता समोर पाहिलं जातं, कारण पहिल्या दिवशी जवळपास 164 देशांपासून पैकी 100हून जास्त देशांनी भारताच्या ट्रिप्स वेव्हरला किंवा भारतानं वॅक्सिनबद्दल जे अग्रीमेंट, नेगोसिएशनचे मुद्दे समोर ठेवले होते त्यावरती कन्सेन्सस म्हणजे समर्थन केलं होतं किंवा एकमत दाखवलं होतं. पण ह्या 2 प्रभावशाली आणि शक्तिशाली देशांमुळं ज्या लोकांनी समर्थन दिलं होतं त्यांनाही आता त्याचा फायदा मिळू शकत नाही किंवा WTO त्याच्यावरती कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे UK आणि स्वित्झर्लंड या दोघांनी जो विरोध दर्शवला त्यामुळं ट्रिप्स वेव्हर पुढे घेऊ शकलं नाही. आणि यामुळं आता या WTO कॉन्फरन्समध्ये तरी ट्रिप्स वेव्हरवरती कोणताही निर्णय होताना दिसत नाहीये. म्हणजेच जो भारताचा विचार होता की भविष्यासाठी कोविड काळासारखं जर महामारी आली तर त्यावेळेला सर्व विकसनशील देश आणि गरीब देशांना याचा फायदा मिळू शकेल, ते आता होणार नाही. आणि भारतानं आपल्या भूमिकामध्ये आपला विरोध दाखवताना आणि आपली नाराजी व्यक्त करताना विकसित देशांना याबद्दल खडेबोल सुनावले आहेत. पण दुर्भाग्यानं भारताच्या या प्रयत्नांना आत्ता तरी यश मिळालेलं नाहीये आणि भारताने स्पष्ट केलं की आमची ही मागणी मान्य नाही झाली तर आम्ही इतर सगळ्या विषयांवरती कुठे ना कुठे नेगोशिएशन होऊ देणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे मासेमारांना मिळणारी सबसिडी. या विषयावर भारताचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या मासेमारांना सबसिडी देऊ आणि विकसित देशांचं म्हणणं होतं की भारत सारख्या विकसनशील देश जे आपल्या गरीब देश जे आपल्या मासेमारांना, छोटे मासेमारांना सबसिडी देते त्यामुळंच समुद्रात मासेंची संख्या कमी होते, कारण ओव्हर फिशिंग होते, ओव्हर स्टॉकिंग होते. पण भारताचं म्हणणं स्पष्ट होतं या फोरममध्ये देखील की यांच्या चुकां किंवा यांनी तयार केलेल्या समस्या, त्यांचा दोष आमच्यावर टाकू नका, ते खापर आमच्यावर फोडू नका. भारताचं म्हणणं आहे की भारतातला मासेमार जो आहे तो ब्रीडिंग पिरियडमध्ये समुद्रात जातच नाही. म्हणजे ब्रीडिंग पिरियड केव्हा असतं, 2-3 महिन्याचं ब्रीडिंग पिरियड असतं ज्यामध्ये मासेचं प्रोडक्शन पाण्यामध्ये होतं आणि त्यावेळेला भारताचा एकही मासेमार समुद्रात जात नाही. म्हणून आमच्यामुळं जी समस्या निर्माण झालेली आहे की मासे आता पाण्यात कमी आले आहेत आणि ओव्हर स्टॉकिंग होते, आम्ही त्याचं कारण नाही आहोत. त्याचं कारण ते कारणीभूत आहेत ते म्हणजे युरोपियन युनियन्स किंवा US आणि मोठ्या देशाचे जे मोठे फिशिंग कंपनी जे इंडस्ट्रियल फिशिंग करतात, मोठे बार्ज आणि फीड घेऊन जाऊन, त्यांच्यामुळे सगळं होतंय. म्हणून तुम्ही त्यांच्यावर रोख आणा, आमच्यावर नाही, आम्ही आमची सबसिडी देऊ. भारताची सबसिडी तर किती आहे मासेमारांना, काही हजार रुपयांमध्ये आहे.
पण जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत नॉर्वे सारखे, ते तर एका वर्षात 60 लाख रुपये सबसिडी आपल्या मासेमारांना देतात आणि त्यामुळेच तिथले मासेमार मोठ्या संख्येत मासेमारी करतायत किंवा ते फिशरमन झालेले आहेत आणि मासे नसताना देखील ते डीप सीमध्ये जाऊन फिशिंग करतात. आणि यामुळे जो बॅलन्स आहे मरीन लाईफचा, मासे जे कमी होत आहेत पाण्यांमध्ये, त्याचे कारणीभूत ते आहेत कारण त्यांना एवढी सबसिडी मिळते. त्यांची सबसिडी रोखण्याऐवजी आमच्या सबसिडीवर तुम्ही नजर ठेवताय, थांबवताय, ते योग्य नाही. आणि म्हणून भारतानं स्पष्ट यासाठी विकसित देशांना कारणीभूत ठरवलंय. WTOवरती WTOलाही खडेबोल सुनावले की तुम्ही त्यांच्यावर रोखा, आमच्यावर नाही. म्हणून हे टेक्स्ट किंवा जे आमच्या विरुद्ध जे अजेंडा सेट केला जातो त्याला मान्यता देऊ नका. आणि भारताने म्हणणे की आम्ही आमच्या मासेमारांना सबसिडी देऊ, तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. जोपर्यंत आमच्या या मागणीवर जे हिताचं आहे गरिबांच्या, त्याच्यावर कन्सेन्सस होत नाही किंवा नेगोसिएशन पुढे जात नाही, अग्रीमेंट होत नाही, तोपर्यंत आम्ही देखील आमची भूमिका किंवा ठाण मांडून बसू आणि तुमच्या पुढच्या कोणत्या नेगोसिएशनला पुढे जाऊ देणार नाही. तिसरा मुद्दा म्हणजे अन्नधान्य सुरक्षेचा. अन्नधान्य सुरक्षेच्या माध्यमातून PSH पब्लिक स्टॉक होल्डिंग आणि फूड सिक्युरिटी प्रोग्राम भारत सरकार चालवतं. भारत सरकार म्हणतं की आमच्या गरिबांना धान्य दिल्यानंतर वाचतं, ते आम्ही पब्लिक स्टॉक होल्डिंगच्या माध्यमातून एक्सपोर्ट करू शकतो. म्हणून भारताचं म्हणणं आहे की पब्लिक स्टॉक होल्डिंगवरती आम्हाला परमनंट सोल्युशन द्या. पण विकसित देश त्याला द्यायला तयार आणि ह्याच्यावरती एक मोठा डिबेट या फोरममध्ये झाला. पियुष गोयल यांनी सांगितलं की तुम्ही लोकांचा हक्क मारताय, तुम्हाला गरीब लोकांना अन्न देण्याची जी तुमची जबाबदारी आहे ते तुम्ही देत नाही, कारण तुम्हाला मार्केटवर कंट्रोल हवाय. आणि जर भारतानं G2G प्रोग्राम चालवला तर भारताची ताकद वाढेल ह्याची भीती आहे. म्हणून तुम्ही याला जर विरोध करत असाल तर आम्हीही तुमच्या कोणत्याही नेगोसिएशनला पुढे जाऊ देणार नाही. म्हणून भारतानं खडेबोल सुनावले आहेत या सगळ्या देशांना. यासाठीच आता कोणताही निर्णय किंवा कोणताही नेगोसिएशन कन्सेन्सस एकमत होऊ शकलं नाहीये 4 दिवसांनंतरही. यासाठी WTOनं 1 दिवसांसाठी हे मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स वाढवलं आहे. पाहूयात की पुढे 1 दिवसांनंतर किंवा उद्या होणाऱ्या शेवटच्या दिवसांमध्ये भारताच्या या मागण्यांना काही यश मिळतं का, आणि भारताच्या मागण्यांना यश नाही मिळालं तर भारत कुठे कुठे या विकसित देशांना त्रास देऊ शकतं, कोणत्या त्यांच्या नेगोसिएशन एग्रीमेंट्सला थांबवू शकतं, आणि या WTO कॉन्फरन्समधून भारताला काय मिळतं ते. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.